सावली, तू माझ्याशी जुगलबंदीला होकार देऊन खूप मोठी चूक केलीयस. आता मी तुला सोडणार नाही. मी जिंकेन न जिंकेन, पण तुला मुळीच जिंकू देणार नाही. हे घे, हे घे, हे घे. थोडं पी अजून. बरं वाटतं? थांब थोडा वेळ थांब. थांब. अहो नाही, मी ठीक आहे, नका काळजी करू. मस्त एक नंबर गाजून चालू द्या. काय मग, काही कामानिमित्त आलात की असंच चक्कर मारायला नेहमीप्रमाणे? उगाच चक्कर टाकायला कशाला येईन मी? कामाची बाई आहे, काम करून आली आहे. बरं, नुसते शब्द नकोय. काम काय केलं ते सांग. काय केलंयस? मेंदळ्यांच्या घरात एंट्री केली. एंट्री काय? मेंदळ्यांच्या घरात एंट्री केलीस? म्हणजे नेमकं काय केलंस? म्हणजे मेंदळ्यांच्या घरात जाऊन आले. म्हणजे तू मेंदळ्यांच्या घरी गेली असशील आणि त्यांनी तुला हकलून दिलं नसेल, याला तू मेंदळ्यांच्या घरात एंट्री केली असं म्हणतेस काय? ते माहिती आहे माई मला, पण मी त्यांच्या घरात नुसती गेले नाहीये, तर त्यांनी माझ्यावर विश्वास बी ठेवलाय. एवढंच नाही, आता तर त्यांच्या मदतीला सुद्धा बोलावलंय त्यांनी मला. आता बोला. काय सांगतेस? म्हणजे तू मेंदळ्यांच्या घरात एंट्री ही केलीस आणि त्यांनी तुझ्यावर लगेच विश्वासही ठेवला? असं काय केलंस बाई तू? ते तुम्हाला काय करायचंय? तू माम खाऊ ना, गुटलिया काय को गिनते हो? हा, माझं मी केलंय काहीतरी. तुम्ही फक्त आता सांगा हो की मेंदळ्यांच्या घरात जाऊन काय करायचंय, आणि बघा काम फत्ते. बरं, एक काम आहे जयंती, सांगा ना मग. महत्वाचं आहे. फुलं सांगितली, साऊंड, जेवण, कोल्ड्रिंक, मिठाई सांगितलंय, पंखे 4. ऊन खूप आहे बाबा, पंखे तर कंपल्सरी पाहिजे. स्टेजचं काय स्टेज मॅनेजमेंटवाले बघतील, बाकी काय राहिलंय काय नाही राहिलंय. काय सांग दादा, झोप लागत नाही वाटतं? अरे नाही, सावली रियाज करते. म्हटलं तिला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून खाली आलो. तुझं काय चाललंय? माझं काय चालणार, काम करतोय. काय राहिलं ना पाहिजे बाबा. काय सगळं माझ्या एकटरती पडणार आहे. नील दादा नाही, राजकुमार दादा नाही, आता राहिला कोण? मी आणि सोहम. आणि मी, मला विसरलंच की काय? तू आहेसच रे, पण तू सध्या सावलीवणीचा सावली बनून राहा. आणि राहायलाच पाहिजे. आपलं ठरलंय, परवा तू तिला एकटं सोडणार नाहीयेस, तिच्यासोबत तू कायम उभा राहणार आहेस. मोठ्या दे इकडे. काय आहे? स्टेज, फुलं, साऊंड, जेवण. अरे ते हे राहिलं ना, ते चादर. चादर, छोटी चादर. हा 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 हा, 4 शिपा. हा, अरे बाबा, ते मी नाही. आणि टेन्शन नको घेऊ, सावलीच जिंकेल. आणि जर आपल्याला असं वाटलं की भैरवी जिंकते, तर तिच्या तोंडात गोळाच कोंबतो. नाही नको, आपण ना माईकची वायर कापूया. वायर कापूया. नाही, मजा नाही. मग आपण ना स्टेजच ढकलून देऊ. अरे सावली असेल ना. अरे हा, एक काम करतो, भैरवी माई बसायला गेली ना की पापडच ठेवतो. म्हणजे काय होईल, गायला गेली पापड ठेव. पापड सांगतो, पापड 4 अरे नको सांगतो 4. नको नको. हे बघ जयंती, जुगलबंदीचं आव्हान तर दिलंय सावलीला. मला असं वाटतंय मी ही जुगलबंदी नाही जिंकू शकणार. तुम्ही
माय काय बोलताय तुम्ही? हा, तुम्ही आणि त्या चिरकुट सावळी करणं तुम्ही हात हो साक्षात भैरवी वजे गानसम्मागी. हा, साक्षात म्हणजे एवढं अहो शक्य आहे का? ती कशी काय हरवेल तुम्हाला? काय बी बोलता उगाच. जयंती, अगं समजून घे बाई, सध्या मी रियाजात नाहीये. आता रियाजाला बसले होते ना, तेव्हा खूप प्रयत्न करत होते ग. नाही जमत आहे आधीसारखं. म्हणजे बघ ना, आता तू बघते इतकी वर्ष झाली, ताराच्याच करिअर मागे होते मी. स्वतःच्या गायकीवर स्वतःवर काहीच लक्ष दिलं नाहीये. अशात माझा रियाज कमी पडतोय आता. आणि आता मला पुन्हा आधीची भैरवी वजे व्हायला ना खूप मेहनत करावी लागणार आहे. म्हणजे तसा रियाज करायला आता लय टाइम लागेल का? हो, लागेल. मग आता काय करायचं? वेळ खूप लागणार आहे. आणि आता तोच नाही आहे नेमका आपल्याकडे. आता आपल्याला असं काहीतरी करावं लागेल ना की ही जुगलबंदीच रद्द व्हायला हवी. हो, पण मग त्याचा फॉर्म्युला तर आहे ना तुमच्याकडं? नाही नाही, तो शेवटचा पर्याय ग. तो असा हुकमाचा एक्का असा इतक्यात नसतो वापरायचा. मग काय करायचं आता आपण माई? तिलोत्तमा. हं? तिलोत्तमाच काहीतरी करू शकते आता. तिलोत्तमा आपलं सॉफ्ट टार्गेट होऊ शकते. म्हणजे आता तू अनायचे घरात जायलाच लागलीयस, तर मग आता तिलोत्तमाचे कान भर. तिला सांग की समजा सावली जर या जुगलबंदीत ठरली तर तुमच्या घराण्याची किती नाचक्की होईल. आणि तिलोत्तमाला माहिती आहे की मी कुठल्या पट्टीची गायिका आहे. माझ्या पुढे सावलीचा निभाव लागणं किती कठीण आहे हे तू तिला पटवून सांग. काही झालं ना तरी तिलोत्तमा तिच्या घराण्याचं नाव नाही जाऊ देणार. तिला ते सगळ्यात प्रिय आहे. त्यामुळे मला असं वाटतं तिलोत्तमा स्वतःहूनच सावलीला माघार घ्यायला लावेल आणि मग ही जुगलबंदीच रद्द होईल. बरोबर आहे. आता तिलोत्तमाला घेऊनच आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपल्याला? तुला म्हणजे तू. मी? हा, 40,000 रुपये. मीच? हा, मीच करणार काम तुमचं. हा, काय टेन्शन घेऊ नका. जा आता लवकर. करते काय. हा, कर काहीतरी. तुळशी आई, माझ्या संस्कारात गुरुशी स्पर्धा करणं येत नाही. मी नेहमी त्यांचा सन्मान करत आले आणि ह्यापुढेही करत राहीन. पण ह्या कठीण प्रसंगात तू माझ्या सोबत राहा प्लीज. हे गुलाब इथे कसं आलं?